नमस्कार, वेलकम टू टेस्ट विथ प्राजू. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल पनीरची करी. टेन्शन कशाला घेत आहे, मी आहे ना. त्याची ग्रेव्ही कशी बनवायची ते मी पहिला सांगते. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे, 1 छोटी वाटी खोबऱ्याचे काप, 2 टोमॅटो, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, कोथिंबीर, त्याच्या दांड्यासहित मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 2 चमचे तीळ. तर आपण आता कांदा आणि बाकी सर्व टोमॅटो वगैरे चिरून घेऊयात. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवते. त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. आपल्याला जास्त तेल टाकायचं नाही आहे कारण आपण याची पेस्ट बनवणार आहोत. थोडंसं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे आणि जिरे तडतडले की त्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 तमालपत्राची पानं. तर आपण तमालपत्र तोडून त्यामध्ये टाकूयात. नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत 4 लवंगा आणि 4 मिरे. जास्त गरम मसाला वापरला की जळजळ होते, भाजी तिखट लागते, त्यामुळे गरम मसाला थोडासा बेतानं वापरायचा. आता जिरे आणि तमालपत्र वगैरे तडतडली की त्यामध्ये आपण पहिला टाकणार आहोत खोबरं भाजून घ्यायचं. शक्यतो तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर उत्तम, पण नसेल तर सुकं खोबरं घेतलं तरी काही हरकत नाही. माझ्याकडे सुके खोबरं होतं त्यामुळे मी सुके खोबरं घेतलेलं आहे. 1 छोटी वाटी. ही ग्रेव्ही तयार करून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर पण करू शकता, पण शक्यतो ताजं केलं की त्यालाच एक वेगळी चव असते आणि फ्रीजमध्ये मसाला करून ठेवला की त्याला एक वेगळी चव असते. ज्याच्या त्याच्या सोयीनुसार तुम्ही करू शकता. तर आपल्या काही मैत्रिणी ऑफिसला जातात, त्यांना जर वेळ नसेल तर त्या ही ग्रेव्ही करून फ्रीजला स्टोअर करून ठेवू शकतात. तर आता आपण खोबरं भाजून झालं की त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. तर मी ते कांदा ॲड करते. तर कांदा छान परतला आहे. त्यामध्ये आपण आल्याचा तुकडा आणि लसूण टाकून घेऊयात. ते परतून झालं की त्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. हे छान भाजून घ्यायचं आहे. अगदी याचा कलर चेंज होईल असं भाजून घ्यायचं आहे. ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा, आपला मऊ शिजला पाहिजे. त्यामध्ये आता आपण तीळ टाकतो आहे. 2 चमचे तीळ आपण घेतले होते ते आपण याच्यामध्ये टाकून छान परतून घेऊयात. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते कारण कांदा मऊ होण्यास त्याची मदत होईल. आता मीठ खूप जपून टाकायचं कारण आपण भाजी करताना पुन्हा मिठाचा वापर करणार आहे. तर ग्रेव्हीमध्ये थोडंसं मीठ कमीच टाकायचं. सो कांदा मऊ होण्यासाठी फक्त मीठ टाकलेलं आहे. तर आता ह्याच्यावर आपण 5 मिनटं झाकण ठेवून घेऊयात. 5 मिनिटांनंतर आपण बघू शकता कांदा कसा ट्रान्सपरंट झालेला आहे. तसा कांदा ट्रान्सपरंट झाला की आपण त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करणार आहोत. ते सगळे टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून पुन्हा परतायचं. आता ही ग्रेव्ही बनवताना तुम्ही इथे काजूचा पण वापर करू शकता, पण शक्यतो काजू प्रत्येक वेळेस अवेलेबल असतातच असं नाही, त्यामुळे मी काजू टाकलेले नाहीत. अशी ही ग्रेव्ही केली तरीही खूप छान भाजी लागते. आता हे आपलं छान परतून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूयात. तर मसाल्यांमध्ये मी पहिला टाकते आहे हळद. 1 अर्धा चमचाभर हळद टाकलेली आहे. त्यानंतर मी ते टाकते आहे किचन किंगचा मसाला आणि मटन मसाला एकदम थोडा टाकला आहे, अर्धा चमचा, आणि काळा तिखट. इथे तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता, त्याच्यातसुद्धा खूप छान ग्रेव्ही तयार होते. चिमूटभर साखर हे टाकून आपल्याला छान ते आता परतून घ्यायचं आहे.
आता आपण हे फक्त थोडं शिजेल अशा अंदाजाने पाणी टाकायचं आहे. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे. थोडंसं पाणी त्याला वाफ होऊन ते मऊ पडण्यासाठी कांदा आणि तमालपत्र वगैरे जे आहेत आपण टाकलेलं ते असं छान शिजून मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. तर मी ते पाणी टाकले. थोडंसं मला कमी वाटतं म्हणून मी अजून थोडंसं पाणी त्यामध्ये ॲड करणार आहे. ते साधारण मी अर्धाला पण थोडंसं कमी पाणी मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आता हे आपण छान मस्त झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनटं गॅसवर असंच वाफ काढून घेऊयात. तर तुम्ही बघू शकता किती छान शिजलेला आहे कांदा असा एकदम. कांदा शिजलेला आहे, पण थोडंसं मला आणखीन थोडंसं पाणी त्याच्यामध्ये कमी वाटतं आहे म्हणून मी एक थोडंसं पाणी टाकते. मी साधारण पूर्णपणे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अर्धा ग्लासाला थोडंसं कमी असं पाणी त्याला लागलेलं आहे मला. तर तेवढं पाणी मी टाकते आहे. थोडंसं पाणी मी अजून ॲड करते आहे. हे जे तमालपत्र आहेत ते आपल्याला असे खाली ठेवायचे आहेत म्हणजे ते शिजतात. वर राहिले तर तसेच राहतात, मग मिक्सरमध्ये बारीक वाटले जात नाही. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊयात आणि पुन्हा एखादं मिनिट आपण झाकण ठेवूयात. आता आपली ग्रेव्ही आपण बघूयात. बघा तुम्ही किती छान एकदम छान शिजलेलं आहे. टोमॅटो एकदम गळून गेलेला आहे आणि कांदा पण एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे. तर आता हे आपण गॅस थोड्या वेळाने बंद करूयात 1 मिनिटांनी आणि त्यातली ग्रेव्ही जो मसाला आहे आपण काढलेला तो एका ताटात काढून घेऊयात. हॉटेल्समध्ये वगैरे ग्रेव्ही अशीच केली जाते. अशीच ग्रेव्ही तयार करून ठेवतात आणि भाजी बनवतात. यामध्ये तुम्ही पनीर टिक्का मसाला, मटर पनीर वगैरे असं सुद्धा ही ग्रेव्ही वापरून करू शकता. तर आता हे मी सगळं काढून घेतलेलं आहे एका ताटामध्ये आणि एकीकडे मी पनीर करण्यासाठी एक मीडियम साईजचा एकदम छोटा साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर कधीही वाटणात कच्चीच टाकायची, ती मसाल्यात परतायची नाही. तर आता हे मी बारीक करून घेते मिक्सरला आणि मग आपण पनीरची प्रॉपर रेसिपी बघूयात. तर हे मी खूप छान बारीक करून घेते. मसाला कसा वाटतोय एकदम छान फाईन पेस्ट करायची आहे. अगदीच काही त्याच्यामध्ये राहिलं नाही पाहिजे. बघा मी ते पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात कलर कसा चेंज झाला ग्रेव्हीचा तुम्ही बघितलात ना. तर ही अशी एकदम छान फाईन पेस्ट करून घ्यायची. आता आपण हीच पेस्ट वापरून ही ग्रेव्ही वापरून आपली पनीरची करी तयार करायला घेऊयात. तर मी गॅसवर कढई ठेवते. त्यामध्ये मी आता आधी पनीर तळून घेणार आहे. पनीर तळताना पनीर टाकल्या त्याला कधीच हलवायचं नाही, कारण ते खाली गरम गरम कढई असते त्यामुळे ते खाली चिटकतं, त्यामुळे ते पनीर तुटू शकतं. म्हणून आधी पनीर टाकल्यानंतर एक 2 मिनटं तसंच ठेवायचं तेलामध्ये, मग त्याला हलवायचं. कारण जर तुम्ही त्याला परतायला गेलात तर त्या पनीरचे तुकडे होतात. एक मिनिटाने मी आता पनीर खालून बघा तुम्ही कसा लाल कलर झालेला आहे. तर एकदम अलगद हाताने आपलं पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे, कारण जितकं त्याला धक्का लागेल पनीरचे तुकडे होतात तेलामध्ये म्हणून. तर हे बघा छान असं सोनेरी रंगाचं पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळल्यानंतर ना आपण ते पनीर पाण्यात काढून घेणार आहोत. ते तर आपले पनीर तळून झालेलं आहे. आता मी हे पाण्याच्या भांड्यात काढून घेते. ते पाणी आपल्याला परत वापरायचं आहे, तेच पाणी आपण भाजीमध्ये ओतून घेणार आहोत. ते पाणी वेस्ट करायचं नाही. तर हे पनीर आता आपण सगळं काढून घेते आणि मग आता मी ते राहिलेलं तेल काढून घेतलं होतं. त्यामध्ये मी इथं मीडियम चिरलेला कांदा एकदम बारीक चिरला होता. बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. तो सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतायचा.
छान त्याला कलर आला गोल्डन ब्राऊन असा की त्यामध्ये मीठ टाकायचं आणि परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये मी ती आपण मगाशी केलेली जी ग्रेव्ही आहे ती ॲड करणार आहे. मी साधारण 2 ते 3 चमचे ग्रेव्ही ह्यामध्ये ॲड केलेली होती. तर मी याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करते. ह्याला आपण तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर तेल सुटेपर्यंत परतलं की त्याच्यामध्ये आपण पुन्हा मसाले ॲड करायचे आहेत. तर मसाला ॲड करताना जरा बेतानं ॲड करायचा, कारण आपण ग्रेव्ही बनवताना थोडे थोडे मसाले वापरलेले असतात. तुम्ही जसं तिखट खाता ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता. आपण आता इथे चवीपुरतं मीठ, जसं की मी सांगितलं की आपण ग्रेव्ही करताना सुद्धा थोडं मीठ वापरलं होतं, त्यामुळे इथे मीठसुद्धा आपण चवीपुरतं अंदाज घेऊन टाकायचं तुमच्या आवडीनुसार. त्याच्यामध्ये पुन्हा मी थोडीशी हळद, किचन किंग मसाला, काळा तिखट, मला तिखट आवडतं त्यामुळे मी स्पायसी केली होती. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही त्यात तिखट ॲड करू शकता. पुन्हा एकदा त्याला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. तर बघू शकता तुम्ही साईडला आत्ताच त्याला कसं छान तेल सुटलेलं आहे. खूप छान भाजी लागते. तुम्ही नक्की अशी एकदा ट्राय करून बघा. पनीरची करी एकदम अगदी हॉटेलला जायचं विसरून जाल तुम्ही आणि घरीच बनवाल. खूप छान टेस्टी अशी भाजी तयार होते. तर हे आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कसुरी मेथी. थोडीशी कसुरी मेथी असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकली तरी हरकत नाही. माझ्याकडं अवेलेबल आहे म्हणून मी टाकली आहे. ते बिलकुलच ऑप्शनल आहे कसुरी मेथी. मग कसुरी मेथीने एक वेगळा स्वाद येतो म्हणून मी टाकलेले आहे. अगदीच तुम्हाला सेम टू सेम रेस्टॉरंट स्टाईल हवी असेल तर तुम्ही नक्की टाका कसुरी मेथी, त्याची एक वेगळी चव असते. तर इथे बघा आपल्या भाजीला, मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे साईडनी. छान असं शिजलेलं आहे बघा. तेल दिसते तुम्हाला साईडने. असं तेल सुटायला लागलं की त्यामध्ये आपण पनीर टाकायचं आहे. तर पनीर मी त्यामध्ये टाकून घेते. ते पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं आहे, तेच पाणी आपल्याला भाजीमध्ये वापरायचं आहे. पनीर आधीच धुवून घेतलं की त्याचा काही वास वगैरे येत नाही. त्यामुळे पनीर आधीच काढायचं आणि धुवून घ्यायचं आणि मगच चिरायचं. मग ते तळलेलं पनीरचं पाणी वाया जात नाही. तर हे पनीरचं पाणी आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात. तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे, थिक हवी आहे, पातळ हवी आहे, पण शक्यतो जरासं घट्ट, म्हणजे जास्तही नाही पण असा मसालाच त्याला छान वाटतो. पातळ पनीरची भाजी छान लागत नाही. तर थोडंसं मसाला आपण त्याच्यामध्ये दिसेल अशी ग्रेव्ही इतकं पाणी आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊयात. तर हे मसाल्याचं भांडं वगैरे धुतलेलं पाणी मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. खूप छान भाजी टेस्टी लागते. तर आपण ह्याला एक 5 ते 6 मिनटं उकळी येऊन देऊयात, कारण आपण ऑलरेडी ग्रेव्ही शिजवून घेतलेली आहे त्यामुळे त्याला जास्त शिजवायची गरज लागत नाही. पनीर पण आपण ऑलरेडी तळून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी मला जास्त कमी वाटलं त्यामुळं मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तर आता मी ह्याला एक 5 मिनटं पूर्ण झाकण ठेवायचं नाही, अर्धं झाकण ठेवायचं आणि त्याला उकळी काढून घ्यायची. त्याला आता तेल सुटलेलं तुम्ही बघू शकता साईडने कसं तेल सुटले भाजीला. खूप छान टेस्टी भाजी लागते. तुम्ही अशी करून बघा. एक 5 ते 6 मिनटं फक्त भाजी शिजायला लागतात. आता त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता कशी थिक, जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. त्याच्यामध्ये पाणी किती ॲड करायचं काय. आता इथे मी थोडीशी कोथिंबीर मी इथे ॲड केलेली आहे. तर इथे मी घरातली साय थोडीशी
फ्रेश क्रीमसारखी ॲड केलेली आहे. ती पण बिलकुल ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरी हरकत नाही. तर आपण आता गॅस बंद करून घेऊयात. आपली भाजी तयार आहे. त्याच्यावर तुम्ही तेल बघू शकता सुटलेलं. आणि आपली टेस्टी भाजी आता तयार आहे. मी आता ही सर्विंग बोलमध्ये काढून घेते. आणि अशाच चमचमीत टेस्टी रेसिपीजसाठी टेस्ट विथ प्राजूला सबस्क्राईब करायला विसरू नका. करत रहा कुक, क्रिएट अँड सेलिब्रेट. थँक्यू.